सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, साईराम. आपला विषय आहे मराठी इयत्ता 10वी मधील. आपण शेवटच्या पाठाकडे वळत आहोत. विभाग 4 मधील स्थूल वाचनाचा हा पाठ होता, व्युत्पत्ती कोशाचा. त्यातला पहिला भाग आपण पहिला पाहिला होता. त्यामध्ये एका मुलीची आणि आईची चर्चा चालू होती की कशा प्रकारे हा शब्द कसा, त्यानंतर उत्पत्ती कोश काय आहे, उत्पत्ती कोश म्हणजे काय, त्याचे कार्य कसे चालते, हे आपण या पुढील भागात पूर्वीच्या भागात पाहिले. आता आपण या भागामध्ये व्युत्पत्ती कोश कसा पाहावा याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग वळूया आपल्या पाठाकडे. आपण जाणून घेऊया व्युत्पत्ती कोशामध्ये एखाद्या शब्दाबद्दल आपल्याला जिज्ञासा निर्माण झाली तर तो शब्द आपण कशा पाहायचा आहे. तर बघा, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा. आता इकडे बघा, इथे त्याने एक शब्द दिलेला आहे आणि तो शब्द तो कसा शोधतात आणि त्याच्याबद्दल कशा प्रकारची माहिती व्युत्पत्ती कोशात दिलेली आहे हे तुम्ही बघायचं आहे. यामध्ये आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ त्याने एक उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये दिवाळी हा शब्द कसा शोधायचा, तो शब्द कुठून आला याबद्दल जर व्युत्पत्ती कोशामध्ये शोधायचं असेल तर तो कशा पद्धतीने शोधावा, तर त्याने समोर एक उदाहरण दिलेले आहे. त्या पद्धतीने आपण व्युत्पत्ती कोशामध्ये माहिती लिहिलेली असेल हे आपल्याला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये दिवाळी हा शब्द समोर लिहिलेला आहे तुमच्या स्त्रीलिंग. स्त्री दिव्यांची रांग एक सण. बघा, ही पहिली ओळ आहे, स्त्री दिव्यांची रांग एक सण. तर स्त्री या शब्दाचा अर्थ आहे स्त्रीलिंगी शब्द आहे. दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचा मूळ अर्थ आहे दिव्यांची रांग, शब्दशः अर्थ घेतला तर, आणि हा एक सण आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांचं इंग्रजी अर्थ दिलेला आहे की इंग्रजीमध्ये याला कसं म्हणतात. त्यानंतरच्या या चौकोनामध्ये बघा, तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल की त्यामध्ये तुम्हाला संस्कृत, प्राकृत, बंगाली आणि विविध भाषांमध्ये दिवाळी हा शब्द कसा लिहावा किंवा कसा लिहितात याचं एक उदाहरण त्याने इथे दिलेलं आहे. तर उदाहरणार्थ बघा, सण दीपावली. सण म्हणजे सण या शब्दाचा अर्थ आहे संस्कृत. दीपावली आणि दीपाली अशा पद्धती म्हणतात. दुसरं आहे म्हणजे प्राकृत. प्राकृत भाषेत दिवावली असं म्हणतात. त्याच्यानंतर बंगाली, म्हणजे बंगाली भाषा, हे म्हणजे बंगाली. दिवाली. त्याच्यानंतर म्हणजे ओडिसा, दियाली. त्याच्यानंतर हिंदी आणि पंजाबीमध्ये हा दिवाली असं म्हणतात. म्हणजे सिंधीमध्ये हा शब्द कशा प्रकारे उच्चारतात तर डियारी आणि लिहितात. आणि गुजरातीमध्ये म्हणजे गुजराती दिवाळी. तर संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिसा, हिंदी, पंजाबी आणि सिंधी आणि गुजराती या भाषांमध्ये दिवाळी हा शब्द कसा लिहिला जातो याचं तुम्हाला उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे व्युत्पत्ती कोशामध्ये प्रत्येक शब्दाचा तो स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, त्याचं लिंग कोणतं आहे, त्याचा अर्थ कोणता आहे, त्याचा इंग्रजीमधला अर्थ, इतर भाषांमध्ये तो शब्द कसा लिहिला जातो हे तुम्हाला दिलेलं असेल. हा त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. असं प्रत्येक शब्दाबद्दल त्यांनी तसं लिहिलेलं असतं. तर दिवाळी हा शब्द आपण पाहू. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं, मूळ शब्द संस्कृत शब्द दीपावली असून पासून तो आलेला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा हा ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. म्हणजे आपण दीपावली जेव्हा मराठीमध्ये लिहितो तो दीर्घ, बरोबर, मराठीत दीर्घ लिहितात. या दीपावलीतला दी आणि ली ही दोन्ही दीर्घ आहेत आणि संस्कृतमध्ये दोन्ही ऱ्हस्व आहेत. दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजे मराठीमध्ये लिहिताना तो कसा लिहावा, संस्कृतमध्ये कसा लिहावा हे तुम्हाला तिथे मिळेल. विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे हे तुम्हाला वाटलं असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत. हे कळल्यावर त्यांचे मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला सोपे वाटेल. आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्याही अंगणात बागडतो. म्हणजे आपला जो शब्द आहे दिवाळी, मग तो वेगवेगळ्या अर्थात, म्हणजे आपण आता जर बघितलं याच्या आधी असं दिवाळी हा शब्द आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये तो कशा प्रकारे लिहिला आहे. दीपावली, ऱ्हस्व दीर्घ,
प्राकृत दिवाली, दिवावली, दिवाली, दियाली, हिंदीमध्ये दिवाली, सिंधीमध्ये डियारी आणि गुजरातीमध्ये दिवाळी. म्हणजे एकच शब्द सगळ्या भाषांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊन तो तसा मांडला जातो. म्हणून शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतात हे आपल्याला विश्वकोश पाहिल्यानंतर लक्षात येईल. आलं लक्षात? अशा प्रकारे त्यांनी एक दिवाळीचं उदाहरण दिलेलं आहे. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलं जातं. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दाच्या सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. म्हणजे नामाच्या बाबतीत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आहेत असं लिहिलेलं असतं. तर दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याच्यासमोर स्त्री लिहिलेलं आहे. हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषेसाठी लघुरूप वापरलेली दिसतात. संस्कृतमध्ये सन, प्राकृत प्रा, बंगालीमधला जो शब्द आहे बंगाली शब्दाला बन, बवर अनुस्वार दिला आहे बघा, है ना. तर बंगाली, ओडियाला ओ, हिंदीला ही, पंजाबी, हिंदी आणि पंजाबी एकत्र दिलेलं, सिंधीला सी आणि गुजराती. या व्यक्तिरत कोशाधिकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास देखील सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी उत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. म्हणजे पूर्णपणे शब्दाच्या मागचा इतिहास काय आहे, तो शब्द कसा निर्माण झाला आहे, तो शब्दाची एखादी अन्य व्याख्या कोणी मांडली असेल तर ती सांगतात. त्याची उत्पत्ती कोणी सांगितली असेल तर त्याच्या मागचा अर्थ स्पष्ट करतात. ते त्यांना योग्य वाटतं की नाही ते याचं सगळ्याचं विश्लेषण तुम्हाला व्युत्पत्ती कोशामध्ये मिळणार आहे. त्यानंतर व्युत्पत्ती कोशामध्येचं कार्य. आता व्युत्पत्ती कोशाचं कार्य कसं चालतं तर व्युत्पत्ती कोशाचं कार्य म्हणजे शब्दांचं मूळ रूप दाखवणं. नेहमी हा प्रश्न विचारला जातो तुम्हाला, व्युत्पत्ती कोशाचं कार्य टिपा लिहासाठी हा प्रश्न विचारला जातो आवर्जून. व्युत्पत्ती कोशाचं कार्य म्हणजे शब्दांचं मूळ रूप दाखवणं. शब्द कसा आलेला आहे, शब्दाचं मूळ रूपात तो शब्द कसा लिहिला जातो तो दाखवला जातो. आणि विविध भाषेमध्ये भाषा परत्वे, जागे परत्वे आणि राज्य परत्वे त्याच्या अर्थामध्ये कसा बदल होतो आहे तो स्पष्ट केला जातो. जसं भाषा समाज बदलत चाललो तर शब्दाच्या उच्चारामध्ये कसा बदल होतो आहे तो फरक तिथे दाखवला जातो. त्याचप्रमाणे या बदलांचं कारण काय होतं, या शब्दामध्ये बदल होण्यामागे काय कारण होतं याचं कारण देखील तिथे स्पष्ट केलेलं असतं. यापैकी दोन आपण दाखवलेलं आहे की यापैकी दोन बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय आपण या पाठात घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्युत्पत्ती कोशाचं हे कार्य आहे जे शब्दांचे मूळ हे तर थोडक्यात लिहिलेलं आहे. मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे आणि बदलांचे कारण स्पष्ट करणे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की त्यांनी यामध्ये व्युत्पत्तीची निर्मिती कशा पद्धतीने झाली. तर 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्या संमेलनात 1938 जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता 1938ला, त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठी साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर 1938. त्यांनी व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर झाला. की व्युत्पत्ती कोशची रचना करण्याचा कार्य हातात घ्यावा असा ठराव या संमेलनात मंजूर झाला. म्हणजे 1938च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली व्युत्पत्ती कोशाच्या रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला आणि ह्याची जबाबदारी कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टरराव मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहाय्यामुळे. आता कोश निर्मिती करायची होती, पुस्तक निर्मिती करायची होती, तर त्या काळात आर्थिक मदत, पैशाची मदत गरज होत होती आणि बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे त्यांनी आर्थिक सहकार्य केलं. श्री दाजीसाहेब
तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीस भरीव मदत झाली. आणि 1946 साली व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन म्हणजे पहिलं एडिशन, फर्स्ट एडिशन. किती वर्ष लागली? 1938ला ठराव झाला आणि 1946ला पहिलं एडिशन प्रकाशित झालं. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाच्या आत्तापर्यंत अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. आणि तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी, लायब्ररीत, ग्रंथालयात, कुठलाही व्युत्पत्ती कोश जर तुम्हाला पाहायला मिळाला तर तो नक्की बघा, हाताळा, त्यातला एखादा शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. तो शब्दामध्ये कशी माहिती लिहिली आहे ते नक्की वाचा आणि व्युत्पत्ती कोश काय आहे ते समजून घ्या. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही तो हाताळाल त्यावेळी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं लक्षात येईल. अजून एक उदाहरण दिलेलं आहे की ताकास तूर न लागू दे. हा वाक्प्रचार कसा आला हे आपण समजून घ्यावा. एक त्यांनी उदाहरण दिले. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्यांच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. शरदने ताकास तूर लागू दिला नाही. म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट माहिती असेल आणि ती आपण इतरांना सांगत नाही. कितीही प्रयत्न त्यांनी केला तरी आपण त्यांना समजू देत नाही. म्हणजेच काय की कोणी आपल्याकडून ती बातमी काढून घेण्यासाठी प्रयत्न केला तरी आपण त्यांना ती बातमी कळू देत नाही. त्याला म्हणतात ताकास तूर लागू न देणे. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावर अनेकदा येतात. आपल्यालाही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळून द्यायचं नसतं. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण काही उत्तरे राहतो की त्यांना काही कळू नये. मग लोकही म्हणतात, अरे अगदी ताकास तूर लागू देत नाही की. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहे. कोशातही याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग न लागू देणे, कळायला द्यायचं नाही. एखादा व्यक्ती आपल्याला कितीतरी विचारेल, कोणत्या प्रकारे काही ना काही माहिती काढून घेण्यासाठी प्रयत्न करेल, पण आपण त्याला काहीही समजूला देत नाही. टाळाटाळ करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजून देणे, अशाच प्रकारचा हा प्रकार आहे. पण ताकास तूर लागू नाही म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक, बरोबर ना? दह्याचं ताक बनवतो तर आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? तूर म्हणजे तुरीची डाळ, तूर डाळ म्हणतात तुम्ही, तुरीची डाळ. तर तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाच्या धान्याने तयार होतं. ताकाचा आणि तुरीचा संबंध काय आणि येतो तरी कुठे? यातील एक शब्द ताक असा नसून ताका असा आहे. तुम्ही ताक हा शब्दशः घेऊ नका. ताक असं नसून ताका आहे. ताका म्हणजे तागा. तागाचा मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णीने खंड 1 कापडाचा गठ्ठा, पूर्वीच्या काळात ताग, त्याच्यातून कापड काढून घ्यायचे तर ताग असा अर्थ होतो. म्हणजे कापड, मोठ्याच्या मोठ्या कापडाची पूर्णपणे गुंडी असते तशी. मागावरील संबंध न फाडलेले कापडाला ठाण दिलेले असते. महाराष्ट्र शब्दकोशाच्या भागात देखील त्याचा अर्थ दिलेला आहे. तर ताकास तूर लागू देणे म्हणजे ताक नव्हे. ताक म्हणजे ताग म्हणजे कपड्याची गठ्ठा. ताका या मार्गावरील संबंध न फाडलेले कापड, पूर्ण अखंड कापड. आणि ठाण म्हणजे दोरा. तूर या शब्दकोशात मराठीचा अर्थ पाहूया. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य, दोन ठिकाणी असतात द्विदल धान्य. या शब्दाचा असा अर्थ तूर विणलेले वस्त्र. आता दोन अर्थ आहेत त्याचे. एक द्विदल धान्य आणि दुसरा अर्थ आहे विणलेले वस्त्र जे लाकडाभोवती गुंडाळलेले असते, रेळसारखं. विणलेले वस्त्र जे लाकडाभोवती गुंडाळलेले असते त्याला कोष्ट्याची दांडी असे देखील म्हणतात. कृपा कुलकर्णींनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका म्हणजेच तागा. तूर या शब्दाचा आपल्याला नेहमी माहीत असलेला अर्थ न घेता विणकराच्या व्यवसायातील अर्थ ध्यानात घ्यायला हवा. कारण विणकराच्या मागावरचा ताका म्हणजे तागा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. पण टाकाचा तूर नामक वस्तूशी संबंध येऊ द्यायचा नाही.
ताका व तूर यांचा संबंध टाळायचा. म्हणजे कापड आणि लाकडाभोवती गुंडाळलेले लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते ते व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, याचाच अर्थ आहे ना गमतीदार. आपण अर्थ वेगळा घेतो. ताकास्तूर शब्दशः अर्थ घेऊ नका, इथे अर्थ वेगळ्या अर्थाने वापरलेला होता. तर अशा प्रकारे आपल्याला व्युत्पत्ती कोशाचं कार्य कसं चालतं, तो कसा पाहावा, आपल्याला उपयोग कसे आहेत दाखवलेले आहे. आपण शब्दार्थ पाहतोय. कोश संग्रह, धारण करणे, अंगीकारणे, स्वीकारणे, शब्दसिद्धी, शब्दाची निर्मिती करणे, अपरिहार्य, अनिवार्य, नोंद, टिप्पणी, ठाण, अखंड कापड, लघु रूपे म्हणजे लहान रूपे. शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला विभाग 4 पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर आपलं 10वीचं पोर्शन देखील संपलेलं आहे. आता आपण रिव्हिजन करणार आहोत आणि भेटूया आपल्या पुढील भागांमध्ये. आपण वेगवेगळ्या पाठाची, कवितेची आणि व्याकरणावर आधारित रिव्हिजन करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.